चला सामन्याला आपण सुरुवात करतोय. खूप छान क्रीडा नगरी सजली आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत आला. सामन्याला आपण सुरुवात करतोय. पहिला गोलंदाज तेजस तांडेल. खर तर हा डावखुऱ्याचा गोलंदाज आहे. मोठ्या मोठ्या खेळाडूंना एका जागेवरती उभं करण्याची कामगिरी खूप वेळा पाहिली आहे. मॅच ऑन गेम ऑन. पहिला चेंडू भन्नाट वेग, परंतु पंचांनी सांगितलं लाईन इज रॉंग. वाईडची जी गाईडलाईन आहे ती क्रॉस करण्यात आली आहे आणि इथं मात्र अव्वंतर धावेने धावफलकाचं दारिद्र्य नक्कीच कोंडेगाव कोलीवाडा संघाचं दूर झालं. इथं क्रिकेटच्या पटलावरती श्रीगणेशा करत असताना आपण पाहिलं. स्ट्राईकला पण मिलिंदला पाहतोय. हा देखील एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ओळख आहे. यावेळेला फुलटॉस होता. लोअर फुलटॉस अडवण्याचा प्रयत्न झाला, चेंडू मिळाला नाही, परंतु दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी सिंगल कंप्लीट करण्यात आली. धावसंख्या हळूवार पुढे सरकते. 2 धावा. खर तर सामन्याला सुरुवात झाली आहे. आजच्या रात्रीतील पहिला सामना या ठिकाणी आपण एन्जॉय करतोय. आज देखील 10चा पोल आहे, त्यामुळे नक्कीच सर्वाधिक जास्त धावा करणाऱ्या संघाला पुढच्या फेरीमध्ये बाय मिळणार आहे. आजच्या दिवशी देखील हाच नियम तुमच्याकडे आम्ही पोहोचवतोय. स्ट्राईक वरती आता नटराज मडवी आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील एक रावडी खेळाडू आहे. शेवटपर्यंत संघर्ष करणं ही या खेळाडूची ओळख राहिली आहे. यावेळेला काहीसा अखूट टप्प्याचा बॉल होता. त्या चेंडूला छेडखानी करण्याचा प्रयत्न, परंतु काहीसा बॅकफूटवरती उभा होता, त्यामुळे चेंडू आणि बॅटचं समीकरण जुळलं नाहीये आणि चकमा खाने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर नहीं होते, त्यामुळे डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. हा चेंडू फिरून मारायचा होता. चेंडू आणि बॅटचं समीकरण पुन्हा एकदा जुळलं नाहीये. निसर्गाचा नियम पुन्हा एकदा आडाला. जिथं संगम नाही तिथं उत्पत्ती नाही, आणि जिथं उत्पत्ती नाही तिथं क्रांती घडत नसते. त्यामुळे काय घडतंय, आणखी एक चांगला दर्जेदार डॉट बॉल पाहायला मिळाला. यावेळेला फास्ट अँड फ्युरियस चेंडू पाहायला मिळाला. अगदी रफ्तार पाहायला मिळते. डावखुऱ्याचा हा गोलंदाज आहे. रिव्हर्स स्विंगचा नेहमी मारा करतो. डाव्या एष्टीवरती हा चेंडू टाकून उजव्या एष्टीवरती हलकेच वळवण्याची कला या गोलंदाजाकडे अवगत आहे. कम्मालीची गोलंदाजी आहे. यावेळेला हलक्या हाताने चेंडू स्टिअर केलाय. कव्हरला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक डीप मधून त्याच्यापर्यंत पोहोचेल. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी नटराजनं पूर्ण केल्या. कम्मालीचं षटक राहिलंय. आतापर्यंत आपण पाहिलं ना तर या षटकातील 5 चेंडू धावा त्यानं खर्च केल्यात. 4 धावा खर्च केल्यात आणि ज्यामध्ये एक वाईड देखील त्यानं टाकला होता. म्हणजे गोलंदाजी किती अचूक टप्प्यावरती आहे. धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. यावेळेला फुलटॉस बॉल होता. हलक्या हातानं हा खेळून काढला. खर तर यावरती फुल टोल वसूल करायला पाहिजे होता, परंतु फलंदाजानं मात्र सिंगल घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. त्यामुळे एकच. चला, या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही संघाला एक रिव्ह्यू मिळणार आहे. तो तुम्ही वाईड साठी आणि नक्कीच वेस्ट साठी घेऊ शकता. आणि लाईव्ह जर गेला असेल तर मग अंपायरचा जो सॉफ्ट सिग्नल आहे ना त्याच्यावरती आपण जाणार आहोत. दोन्ही संघांना एक सूचना आहे पहा. दोन्ही संघांना एक आपण रिव्ह्यू देणार आहोत. तो तुम्ही वाईड साठी आणि बिमर साठी वापरू शकता. चला, यानंतरची जी मॅच आहे ती देखील आपण अनाउन्समेंट करूया. कडू 11 सोनारी आणि त्यांच्या अगेन्स्ट SP11 कणकेश्वरी नवघर यांच्या दरम्यान सामना होणार आहे. त्यामुळे इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. त्यामुळे दोन्ही संघाचे संघनायक नक्कीच या इनिंग ब्रेक मध्ये जॉईंट होताना पाहायला मिळतील. कडू 11 सोनारी आणि कणकेश्वरी नवघर संघाला आपण सूचना करतोय की 5 षटकानंतर लगेचच इनिंग ब्रेक होईल आणि तदनंतर आपण लगेचच इंटरव्हल मध्ये टॉस करणार आहोत. चला, गोलंदाजामध्ये या ठिकाणी बदल होईल. सर्वेश गोलंदाजीसाठी सर्वेश तांडेल. पहिल्या षटकामध्ये नक्कीच थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळाली. धावा झाल्या नाहीयेत. पॉवर प्ले थोडासा फुकटच गेला. पॉवर रेटिंग झाली नाही. आता मात्र नटराजला धावांचा वेग वाढवावा लागेल.
हा देखील अगदी वेगवान चेंडू होता. यष्टीरक्षक या ठिकाणी चकला, खराब थ्रो आहे आणि त्यामुळे एक धाव या ठिकाणी मिळेल. हळूवार एक धाव पुढे सरकतीये. 6 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खर तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर हिटिंग करायचं असतं, हे तंत्र श्रीलंकेनं अख्ख्या जगाला दिलं होतं. अगदी अप्रतिम जयसूर्या आणि कालवितरणा जोडीनं तो संदेश दिला होता, परंतु या ठिकाणी पॉवर हिटिंग झाली नाहीये. हा खूप टप्प्याचा बॉल, फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, अगदी झेल त्या ठिकाणी कन्वर्ट करण्यात आला, त्यामुळे विकेट क्रमांक 1 मिलिंद झाला झेलबाद. नजराणा ते कालच्या पासून पेश करताना देखील पाहायला मिळते. संगीत म्हटलं तर दुःखावरती फुंकर मारण्याचं काम करतं. सुखामध्ये ऐकलं सुख वाढतं, दुःखामध्ये ऐकलं की दुःख कमी होतं. त्यामुळे डीजेचं देखील आपण कौतुक करूया. नवीन बॅटर मैदानामध्ये युनिट नंबर 3 वरती दाखल झालं, नाव आहे अर्जुन. या ठिकाणी अर्जुनाला मात्र काहीतरी करावं लागेल, कारण की मॅच थोडीशी फसली आहे. यावेळेला फटका चांगला खेळलाय पुन्हा एकदा तेजसच त्या ठिकाणी, आणि तेजस त्या ठिकाणी चूक करतोय पहा. झेल सोडला आणि इथं मात्र चेंडूवरती जिथपर्यंत ताबा मिळवेल ना तेजस, तत्पूर्वी या ठिकाणी 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. पंचांचा 1 शॉटचा इशारा आला, त्यामुळे 1 धाव वजा होईल. फक्त कुंडेगाव संघाला सिंगलच मिळेल. तिसऱ्या पंचांना विनंती करू की हा चौकार आहे की हे पाहायचं आहे, याची पडताळणी करायची आहे. पंचांनी DRS घेतला. ज्या वेळेला नक्कीच या चेंडूवरती एकच धाव मिळेल, कारण की 1 शॉट दिला. शेवटच्या क्षणी पहा चेंडू अगदी पाय हवेमध्ये पाहायला मिळाला आणि त्याच वेळे खरं तर या धावा वाचवल्या गेल्या. चला, दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. धावा झालेल्या नाहीये, थोडासा दबाव आहे नटराजला आणि अर्जुनला. आता मात्र काहीतरी करण्याची गरज येऊन पडलेली आहे. हा चेंडू पंचांनी अवंतर घोषित केला. अवे फ्रॉम द बॉडी, चेंडूला शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजाचा राहिला आणि या ठिकाणी नक्कीच दंडित केलं गेलं. सिंगल वाढतीय. चेंडूने बॅटची कड घेतली आहे, थोडासा आखूड पडलाय चेंडू आणि त्यामुळे या ठिकाणी सिंगल मिळणार आहे.
अगदी थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे आमचा कोंडेगाव कोलीवाडा संघ मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की या मैदानामध्ये तुम्हाला जर जिंकायचं असेल तर मोठी धावसंख्या या ठिकाणी उभी करावी लागणार आहे. कारण की करळ संघ अगदी विस्फोटक फलंदाचा भरणा असलेला संघ आहे, जशी त्यांची गोलंदाजी आहे. यावेळेला पहा भन्नाट वेग सर्वेचा पाहायला मिळाला आणि हा देखील चेंडू डॉट आला. धावसंख्या मात्र आपण पाहिली तर 9 धावा झाल्यात आणि एक गडी आमच्या कोंडेगाव संघानं गमावलेला आहे. तर आपण पुन्हा एकदा सूचना देत आहोत. कडुलेहून सोनारी आणि SP11 कणकेश्वरी नवघर संघ आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी जॉईंट होतील. खरं तर जर एखादा संघ उपस्थित आहे, दुसरा संघ जर आला नाही टॉससाठी, तर जो उपस्थित आहे त्या संघाला आपण कालच्या नियमानुसार टॉस देणार आहोत. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या आणि सामन्याला सुरुवात करा. टाइम अलर्ट असेल. चला व्हाईटसाठी रिव्ह्यू घेण्यात आला. चला व्हॅलिड बॉल आहे. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, त्यामुळे नक्कीच रिव्ह्यू या ठिकाणी गमावला. चेंडू पूर्णपणे वाईटच्या लाईनच्या आतमधून गेलेला आहे. हा मग बॅटिंग टीमने गमावलाय, कारण की प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू दिला जाईल, त्यामुळे बॅटिंगच्या टीमने आपला रिव्ह्यू गमावला. यावेळेला जोरदार प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहे तैनात लॉंग ऑफला. चेंडू जिथपर्यंत पकडला जाईल. पुन्हा एकदा सिंगल आली आणि या सिंगलच्या बरोबरीने 2 षटकामध्ये फक्त धावा आपल्याला पाहायला मिळते. 10 धावा. चला 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. 10 धावा. थोडासा वेळ आहे. आपण डीजे कडे जाऊ, सौरभकडे, आणि ऐकू एक सुमधुर संगीत. आम्ही दिलेल्या सूचनेनुसार कडुलेहून सोनारी संघाचा संघनायक जॉईंट झाला. वेलकम सोनारी संघाचा या क्रीडानगरीमध्ये आपण स्वागत करूया. नवघर संघाला देखील आपण विनंती करूया. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. तर दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. आपण टॉस देखील पूर्ण करूया. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये मात्र जॉईंट होईल आमच्या मुलेखंड गावातील स्वीट वाईस शंतनू चव्हाण. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो. चला आता दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या मॅचचा आपण करणार आहोत टॉस. मान्यवरांच्या पवित्र शुभास्ते टॉस केला जाईल. एका बाजूला टीम आहे सोनारी आणि त्यांच्या अगेन्स्ट नवघर टीम खेळणार आहे. दोन्ही टीम दरम्यान टॉस केला जाईल. 5 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळणार. चला मान्यवरांच्या पवित्र शुभास्ते टॉस केला जाईल. चला सोनारी टीमचे कॅप्टन कॉल करणार आहेत. टेल आलेला आहे. टॉस जिंकल्या प्रथम डिसिजन काय असणार आहे? डिसिजन खेळाडूंना विचारून सांगतो. एकंदर त्या स्पर्धेमध्ये डिसिजन पेंडिंग ठेवायचं नाहीये, ही सूचना देखील आता तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. डिसिजन जो काय असेल तो आताच सांगावा लागेल. क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकांमध्ये समोरच्या टीमला कितपर्यंत धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न असणार आहे? 50 धावापर्यंत रोखण्याचा. आणि एकंदरीत आता यंदाच्या अंगामध्ये किती ट्रॉफ्या जिंकल्यात आणि नाईट क्रिकेटची कितवी स्पर्धा खेळताय? नाईट क्रिकेटची पहिली स्पर्धा आहे. ट्रॉफी अजून एक पण नाही लागली.
नक्कीच संघर्ष चालू आहे आणि आज नक्कीच तुमच्या प्रयत्नांनी यश लाभेल. आणि टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलाय आणि नवगड टीमला आता बॅटिंगसाठी त्यांनी विनंती केली, इन्व्हाइट केलेलं आहे. आणि जशी आता मॅचला सुरुवात होते जवळात कॉम बॉक्स मध्ये जिथे ऐकूयात हितेजी म्हात्रे सरांचा आवाज. थँक्यू. दरम्यानच्या काळामध्ये आमच्या कोंडेगाव संघाची अवस्था थोडीशी खराब आहे. दुसरा गडी देखील बहुतेक गमावला या ठिकाणी. नटराज मडवी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालाय. धावसंख्या फक्त 14 आहे आणि आता मात्र प्रहार देखील करावा लागतील, मोठे मोठे फटके खेळावे लागतील. खरं तर मैदानामध्ये लवकरच उपस्थित झाला होता कोंडेगाव संघ, परंतु तिसरं षटक प्रगती पथावरती धावांचा पाऊस पडता आला नाही आहे. कालच्या रात्रीमध्ये छोट्या छोट्या संघांनी या क्रीडांगणावरती अगदी षटकार आणि चौकारांची आतिषबाजी केली होती. तशी बॅटिंग आतापर्यंत तर पाहायला मिळाली नाही आहे. त्याचं कारण म्हणजे केरळ संघाची धारदार गोलंदाजी आहे. यावेळेला पुन्हा एकदा बचात्मक हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. तेजस गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आला. खरं तर तेजस तांडेलला एक डावखुरे हाताचा एक वेगवान गोलंदाज, द्रुतगती गोलंदाज म्हणून तेजसची ओळख आहे. आणि तेजसच्या जर्सीचा क्रमांक पाहिला ना तर अगदी जोफ्रा आर्चरची आठवण करून देणारा आकडे त्याच्या जर्सीवरती पाहायला मिळतोय. यावेळेला हलके चेंडू खेळला, एका हाताने चेंडू अडवलाय. खरं तर त्यानं 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. कारण की पाठीमागची आउटफील्ड किती क्विक आहे आणि किती फास्ट आहे ते तुम्हाला माहीतच असेल. परंतु त्या खेळाडूचं देखील आपण कौतुक करूया की ज्या ठिकाणी त्यानं चेंडू अडवलाय. गलीमध्ये तो क्षेत्ररक्षणासाठी होता, आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. 2 धावा कोंडेगाव संघाला मिळाल्या. 16 वरती स्कोर जाऊन पोहोचला. आणखी एक चांगला बॉल पहा. लाईन किती चांगली आहे, लेंथ किती चांगली आहे. पिचिंग लाईनची पाहिली तर अगदी वाईटच्या पट्टीजवळ ठेवतोय, त्याचमुळे तो यशस्वी झालेला आपल्याला पाहायला मिळाला. 16 दरम्यान सन्माननीय आरबी पाटील साहेब आणि शरद पाटील साहेबांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करतोय. मी त्यांना विनंती करतोय आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण नक्कीच प्रमुख अतिथी कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. नक्कीच संतोष पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा एक विशेष सन्मान करत आहोत. पडता पाऊले सज्जनांची शोभा वाढे या व्यासपीठाची. चला, पाण्याची वापुरता मैदानामध्ये करायची आहे. आपण पाहुण्यांचा सन्मान करत आहोत. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे नक्कीच खरं तर संतोषजी पाटील यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा कुंभमेळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि या कुंभमेळ्यामध्ये आलेल्या तमाम पाहुण्यांचं नक्कीच या ठिकाणी महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी ही मायेची प्रेमाची उबदार शाल, स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन प्रत्येक पाहुणा हा देवा समान आहे आणि अगदी देवा समान त्यांची पूजा केली जाताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं गोड कौतुक करताना पुन्हा एकदा संतोषजी पाटील ना स्वार्थासाठी ना पैशासाठी ही स्पर्धा त्याने ठेवली आहे. आपल्या वडिलांच्या नावासाठी, आपल्या वडिलांनी केलेल्या नक्कीच कीर्तीचा जागर या टुर्नामेंटच्या माध्यमातून ते करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चलो, 3 षटकाचा खेळ या ठिकाणी संपला. 3 षटकामध्ये धावा जमवल्यात आमच्या कोंडेगाव संघानं 16 धावा. आणखी 2 षटके बाकी आहेत. त्यामुळे कोंडेगाव संघ आता मात्र हाणा मारा तोडा फोडा जोडा हा मंत्र आत्मसात करावा लागेल. आपल्या शक्तीचं जागरण करावं लागेल. या मैदानामध्ये एक वादळ आणावं लागेल, अन्यथा तुम्ही बॅकफुटवरतीच राहाल. कारण की छोटी धावसंख्या कधी यशाची हमी देत नाही. कारण की करळ संघाकडे जशी धारदार गोलंदाजी आहे ना तशी त्यांची धारदार बॅटिंग लाईनअप देखील स्ट्रॉंग आहे आणि त्यांच्याशी झुंजायचं असेल ना तर आगामी 12 चेंडूंमध्ये तुम्हाला 30-35 धावा जमवाव्याच लागतील. चला, गोलंदाजामध्ये बदल झालाय. भाविकला चला, भाविक तांडेल गोलंदाजीसाठी हा देखील एक द्रुतगती गोलंदाज म्हणून भाविकची ओळख आहे. परंतु आता मात्र असं म्हणतात ना, काही चेंडूची वाट पाहायची असते आणि काही चेंडूची वाट लावायची असते. खूप वाट पाहिली आहे, आता वाट लावायची वेळ आली आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी तुम्हाला आता गोलंदाजाकडे चला सामन्याला पुन्हा एकदा आपण सुरुवात करूया. चला चलो, खेळाडूंना आपण विनंती करतोय आपण सीमारेषेच्या थोडासा, कारण की कुठलाही वाद शब्द दुमदुमला की नाद होतो आणि शब्दाला शब्द घासला की वाद होतो. त्यामुळे नक्कीच कुठलाही वाद आम्हाला या टुर्नामेंटमध्ये करणार नाही आहोत. आपण मैदानाच्या बाहेर उभं राहा.
पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. आणखी एक धाव जोडली जाईल. हळूवार 17 वरती जाऊन पोहोचला. 5 ओव्हरची मॅच आहे. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. स्ट्राईक वरती आपण बॅट्समन अर्जुन आणि निमेशला पाहतोय. चला, निमेश आहे. निमेश हा देखील एक चांगला बॅट्समन आहे, परंतु या मैदानामध्ये क्रुशल मोमेंट वरती चांगली कामगिरी होईल का? हा ब्लाइंड स्ट्रोक आहे. कहीं पे निगाह आणि कहीं पे निशाणा. चला, बेलापूर गावातील उद्योगपती राजू शेठ म्हात्रे यांचं शुभागमन पाहायला मिळत आहे. त्यांचं देखील आपण वेलकम या क्रीडा नगरीमध्ये स्वागत करत आहोत. खर तर या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं आपण गोड कौतुक करतोय आणि राजू शेठ म्हात्रे यांचं शुभागमन झालंय. वेलकम साहेब, आपलं देखील स्वागत आपण या ठिकाणी करतोय. दरम्यानच्या काळामध्ये या चेंडूवरती सिंगल आली आहे. अगदी आतापर्यंत जर क्रिकेटचा खेळ पाहिला ना तर मोठे फटके आलेच नाही, कारण की तो प्रयत्न करूनच दिला नाही आहे. कारण की गोलंदाजी जर आपण पाहिली करळ संघाची तर नक्कीच चांगली पाहायला मिळाली. अगदी ॲक्युरसी, परफेक्शन, डायरेक्शन, कंट्रोल आणि व्हेरिएशन गोलंदाजी झाली. दरम्यान सन्माननीय सुरेश शहा साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन पाहायला मिळालं. वेलकम साहेब, आपलं देखील या क्रीडा नगरीमध्ये या व्यासपीठावरती आपण स्वागत करत आहोत. यावेळेला सरळ चेंडू खेळला, जमीनला गुदगुल्या करत चेंडू निघाला, परंतु सिंगल. कारण की अलंग द कार्पेट खेळाल ना तर तुम्हाला जास्तीत जास्त 4 मिळतील, त्यामुळे 6 धावा पटकावण्याचा प्रयत्न करावाच लागणार आहे. कारण की कुंडेगाव संघासाठी मॅच फसली आहे, मॅच त्यांच्यावरती रुसली आहे, धावा झाल्या नाही आहेत आणि छोटी धावसंख्या कधी यशाची हमी देत नाही. यावेळेला फुल टॉस गती थोडीशी काढून घेतली होती, परंतु समोर टाकला होता. समोर टाकल्यानंतर चेंडू बॅटच्या अगदी पट्ट्यामध्ये आलाच नाही. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला. बाकीचं काम श्रीकांतनं बरोबर चोख केला, त्यामुळे डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर अगदी घर फिरलं की घराचे वासे फिरतात आणि आताच्या घडीला आमच्या कोंडेगाव संघाचे वासे घरा फिरलेले पाहायला मिळाले. यावेळेला येतोय, लेट आलाय परंतु थेट आलाय, त्यामुळे डीजे सौरभ या षटकाराचं करा कौतुक. दरम्यान हा मात्र मोठा फटका पाहायला मिळाला. आता थोडीशी लाईन भाविकची बिघडली पाय. एका षटकाराने थोडासा मनोवैज्ञानिक दबाव त्याच्यावरती आलेला पाहायला मिळाला. या षटकारानं क्वार्टर सेंचुरी देखील पार झाली आहे. या 26 धावा कंप्लीट करत असताना आपण देखील पाहिलं. आणखी याच्यामध्ये जवळपास 15 ते 20 धावांची भर घालावी लागेल. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आणखी एक खराब बॉल वाईटच्या गाईडलाईनच्या बाहेरून टाकला. पंचांनी, जयेश पाटील साहेबांनी नक्कीच सांगितलं हा वाईट बॉल आहे, त्यामुळे आणखी एकदा दंडित केलं गेलं गोलंदाजाला. षटक थोडंसं लांबलचक होताना पाहायला मिळालं. पहिल्या 3 षटकामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली. सर्वेशने, तेजसने कमालीची गोलंदाजी केली. पूर्णपणे कोंडेगाव संघाला बांधून ठेवलं होतं. यावेळेला फटका फसलाय. स्वतः गोलंदाज भाविक चेंडूच्या खाली आहे आणि त्यानं टिपलाय झेल. फलंदाजाचा संपला या ठिकाणी खेळ. नाही बसत धावसंख्येला मेळ, त्यामुळे काय चालला हा खेळ. डीजे
दरम्यान सन्माननीय मेक्षम शांताराम पाटील साहेबांना आपण विनंती करूया, आपण या व्यासपीठावरती येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. चला, नवीन गोलंदाज धीरज तांडील गोलंदाजीसाठी शेवटचं अंतिम षटक. खरं तर काल्याचं कीर्तन करण्यासाठी तो आता आलाय. शेवटचं षटक का आणि जबाबदारी आहे. स्लॉग ओव्हर आहे, हाणामारीचं षटक आहे आणि या षटकामध्ये बॅटिंगसाठी अविनाश देखील आला. निमेश आणि अविनाश. चला, शेवटच्या षटकावरती आक्रमण करावं लागेल. धावा झाल्या नाहीयेत. 27 धावा आतापर्यंत 4 षटकामध्ये जमवल्यात. दरम्यान या ठिकाणी फक्त सिंगल आली आहे. 27 वरून 28 वर धावसंख्या पुढे सरकली आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. धीरज आला. खरं तर प्रत्येक गोलंदाजांना करळ संघाच्या या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली आहे आणि त्याचमुळे मोठी धावसंख्या उभारू शकला नाही आहे. मोठे फटके मारण्याचं स्वातंत्र्य त्यांनी दिलंच नाही आहे. लाईन किती चांगली राहिली ती करळ संघाच्या सर्व गोलंदाजाची. यावेळेला फटका जरूर आला. मिड विकेटमध्ये सर्वेश आहे आणि सर्वेशकडून नक्कीच मोठी चूक होणार नाहीये. फक्त सिंगल मिळाली आहे. एका धावेने धावसंख्या हळूवार पुढे सरकली आहे. 29 धावा धावफलकावरती. या इनिंग मधले 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूवरती अविनाशला 2 तरी मोठे फटके शोधावे लागतील. निमेशला 2 शोधावे लागतील. यावेळेला फटका चांगला खेळला आणि ब्लॅक स्किन वरती हा चेंडू आदळला. त्यामुळे येते आमच्या कोंडेगाव संघासाठी वेलकम बाउंड्री. अशी की कला जाती मथुरा में मस्जिद होती, अगर छत्रपती शिवाजी ना होते तो सुन्नत सबकी होती. दरम्यान या ठिकाणी बहुतेक चेंडू बॅटची कड घेऊन गेला आणि पंचांचा इशारा आला. फलंदाज झाला झेलबाद. बाकी राहिला आणि या 2 चेंडू मध्ये समालोचनामध्ये देखील बदल होणार आहे. आज कराबे गावातील हास्य सम्राट, हास्य महामुनी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, दशरथ पाटील सर तुमचं मनोरंजन करण्यासाठी या व्यासपीठावरती उपलब्ध आहेत. जशी इनिंग ब्रेक होईल ना त्यानंतर त्यांचा स्वीट व्हॉइस तुमच्यापर्यंत या ठिकाणी जरूर पोहोचताना पाहायला मिळेल. चला, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आर्यन आलाय मैदानात. यावेळेला आलाय, त्यांना एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न करणार नाही. अविनाशने त्याला थांबवलंय. त्याला शेवट आपल्या संघासाठी गोड करायचा आहे. खरं तर 34 धावा झाल्यात. षटकार आला तर 40 होतील आणि डॉट आला तर 34 वरती धावसंख्या राहील. त्यामुळे नक्कीच एक मोठा फटका शोधावा लागेल अविनाशला. लोअर फुल टॉस चेंडू डॉटला. त्यामुळे 34 धावांवरती राहिली आहे पारी. त्यामुळे हा लो स्कोरिंग सामना पाहायला मिळतोय. मोठी धावसंख्या जमवता आली नाहीये. त्यामुळे चला, समालोचनामध्ये आपण करूया बदल. पुढच्या 5 षटकांची कहाणी आपण ऐकूया नक्कीच दशरथ पाटील साहेबांच्या जुबानी. मी थांबतोय, तुम्ही कुठे जाऊ नका. चला आपण सन्मान करत आहोत विनीत पाटील साहेबांचा. चला, विनीत पाटील साहेबांना आपण विनंती करूया, आपण सन्मान स्वीकारण्यासाठी नक्कीच दाखल व्हायचं आहे. संतोषजी पाटील साहेबांच्या माध्यमातून नक्कीच तुमचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी ही मायेची प्रेमाची उबदार शाल, स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या
स्पर्धेची गोड आठवण देऊन विनीत साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. चला, पूर्वार्ध या ठिकाणी संपलाय. उत्तरार्धाकडे आपण जात आहोत आणि उत्तरार्धामध्ये तुमचं मनोरंजन करण्यासाठी या महाराष्ट्रातील खर तर हास्य सम्राट चला राजू शेठ म्हात्रे साहेबांचा देखील आपण सन्मान करूया. मी त्यांना विनंती करतोय आपण देखील दाखल व्हायचं आहे. चला, राजू शेठ म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करतोय. आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण सन्मान कक्षामध्ये दाखल व्हा. आपला या ठिकाणी आपण विशेष सन्मान करत आहोत. खर तर संतोषजी पाटील यांचं आपण कौतुक करूया. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं अगदी देवासमान या ठिकाणी सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळालं. अतिथी देवो भव ही संकल्पना या व्यासपीठ राबवत असताना आपण त्यांना पाहिलं. पुन्हा एक राजू शेठ म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. दरम्यान व्यासपीठावरती समाजसेवक सुरेश शाह साहेबांचं देखील आगमन आहे आणि त्यांचा देखील एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. आपण देखील अतिथी कक्षामध्ये नक्कीच पाहुण्यांच्या स्वागत कक्षामध्ये आपण दाखल व्हायचं आहे आणि त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. पुन्हा एकदा त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी ही मायेची प्रेमाची उबदार शाल प्रेम यांचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण त्या सन्मान करत आहोत. तदनंतर सन्माननीय मेघश्याम पाटील साहेबांचा देखील आपण सन्मान करत आहोत. मेघश्याम पाटील साहेबांना देखील आपण विनंती करतोय की आपण देखील अतिथी कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. आपला देखील आम्ही सन्मान या ठिकाणी करत आहोत. खर तर या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ आपण दिलात, त्यामुळे मेघश्याम ठाकूर साहेबांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. मेघश्याम पाटील साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. खर तर आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळाला. खर तर आपल्या वडिलांच्या नावाची ही स्पर्धा संतोषजी पाटील यांच्या माध्यमातून या क्रीडा नगरीमध्ये आयोजित केली आहे आणि या आयोजनाला भेट देणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी मान सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळतोय. महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी मायेची प्रेमाची उबदार शाल स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन पुन्हा एकदा त्यांचा देखील आपण सन्मान करतोय. सन्मान सोहळा पूर्ण झाला आणि मॅचला होते सुरुवात. अगदी तुमच्या समोर पुन्हा एकदा स्वीट व्हॉइस करावे गावातील दशरथजी पाटीलला. हॅलो, धन्यवाद यशेश म्हात्रे फ्रॉम जसकार गाव. आणि पहिला सामना कोंडेगाव कोलीवाडा आणि विशाल स्पोर्ट्स करल अतिशय लोएस्ट टार्क म्हणजे 35 धावांची गरज. प्रति षटका मग 7 धावांचे इक्वेशन आणि पहिला जोडा जाईल मैदानामध्ये तैनात होईल. करल संघाचा स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत मधुकर बुधाजी पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा. तर गोलंदाज पहिले षटक प्रगतीपथावर विनायक. अतिशय दमदार आयोजन. बोकडविरा म्हटलं की क्रिकेटची पंढरी. खरं म्हणजे त्यांचं पहिलं मैदान हे रोडला लागून होतं, त्यामुळे भैया भरपूर यायचे, बरं की नाही. भैयानी सगळे यायचे आजूबाजूच्या. आता हे जरा थोडं लांब आहे ना, एवढ्या लांब येत नाही. चला, पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन सर्वेश आणि नॉन स्ट्रायकरला श्रीकांत असा हा पहिला जोडा विशाल स्पोर्ट करल संघात. आणि पहिलं षटक प्रगतीपथावर विनायक. 35 धावांची गरज. राजेंद्र घरत, जयेश पाटील असे 2 मातब्बर पंच. राईट महोदय केर पुन्हा एकदा हलक्या जरा पुश केला, टॅप केला, बघूया पुन्हा एकदा दमदार टायमिंग आणि हा पहिला दमदार चौकार. मॅग्निफिसेंट स्ट्रोक सर्वेश. महोदय केर पुन्हा एकदा हलक्या जरा पुश केला, टॅप केला, बघूया पुन्हा एकदा दमदार टायमिंग आणि हा पहिला दमदार. धन्यवाद. दमदार सुरुवात बिरमा 4 4 35 धावांची गरज असते.
बिनबाद 10 फॉरनॉन. अतिशय दमदार सलामी. राहिल्या फक्त 25 धावांची गरज. कुंडेगाव कोलीवाडा ज्यांच्या नुकतेच मागच्या महिन्यात एक दमदार स्पर्धा रायगड जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचे सन्माननीय महेंद्र शेटघरन यांच्या नावाने भन्नाट स्पर्धा दमदार आयोजन करण्यात आलं होतं. विनायक राईट आर्म हो द विकेट. ओहो येस आउटसाइड द लेग स्टिक. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. स्वैर मारा दिशाहीन मारा. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या वाढली 11वर. बिनबाद 11. 11 फॉर नन. सौरव डीजे सिस्टम. अरे हे कोण खाणार आहे? काजू बदाम मस्त खाले असते बरं की नाही. याला कुत्र पण हात लावणार नाही. समोसे पापड्या बिपड्या हात लावत नाही. तर नवनाथ म्हात्रे यांना विनंती आहे. प्रीतिया नावे गावचे नवनाथ म्हात्रे यांना विनंती असेल प्लीज. हां एखाद्या लेडीजने आणलं असतं चाललं असता. लेडीजचा अपमान करता येत नाही बरोबर नाही. वेटर असतात ना लेडीज. आणि पहिला धक्का. पहिल्या विकेटचं पतन. धावसंख्या झाली 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिला धक्का. सर्वेश अशी दमदार सुरुवात करून सुद्धा एक दमदार विशाल स्पोर्ट्स करळ आणि कुंडेगाव कोलीवाडा सह विद्यमान सामना. बॉलिंग मार्क तयार. विनायक संघाच्या वतीनं पहिल्या षटक टॉस जिंकला तर करळ संघानं पहिल्यांदा फिल्डिंग आणि प्रतिस्पर्धी कुंडेगाव कोलीवाडा. अरे विराट कोहली याचे हे जबरदस्त फॅन्स. तेजस तांडेल फ्रॉम करळ फाटा. करळ पाहिजे. करळ फाटा फेमस आहे ना. रायडा महोदय केला हलक्या त्याला पुष्कळ टॅप करायची नकरी शॉट बॅक फर्स्ट लेगला. पुन्हा एकदा वेगाने झपावले पण एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या वधाली. संघाची धावसंख्या 12वर. 1 बाद 12. 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय दमदार आयोजन. चांगलं मैदान. सुसज्ज क्रीडा संकुल. बाजूला एक देखील मैदान आहे. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल. अतिथी देवो भव. गॉड इज गेस्ट. आणि हा यस पुन्हा एकदा कडक स्ट्रोक. 4 धावा गया. दमदार स्ट्रोक. अतिशय चांगला फटका. संघाची धावसंख्या 16वर 16 रन्स. 1 बाद 16 आणि षटक क्रमांक पहिलं. लास्ट डिलिव्हरी 1 बॉल टू गो. 16 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अरे पाहुण्या द्या आम्हाला नको. 1 बाद 16. अंतिम चेंडू तयार. राईट आर्म हो द विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू बिहाइंड द विकेट. डॉट डिलिव्हरी आणि पंचाचा वाईटचा इशारा. स्वयं मारा दिशाहीन मारा. 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 17वर. अतिशय महागडं षटक. एक्सप्रेस जरी 1 विकेट काढली नंतर मात्र धावा बऱ्याच मोजल्या. कारण 35 धावा तुमच्याकडे असताना असं आपला डिफेंड करणं मध्ये धावा आपण जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. आणि हा यस पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. आणि षटक क्रमांक पहिलं फिनिश. पहिल्या षटकात धावा कोडल्या तब्बल 19 धावा. 18 धावा. 18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि जिंकण्यासाठी पाहिजे फक्त 17 धावांची गरज. उर्वरित 24 बॉल 17 धावांची गरज. म्हणजे 4.25चं टार्गेट. अतिशय कमी टार्गेट. अतिशय चांगली डीजे सिस्टम. चला नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पथावर. साहिल
ओहो यस पुन्हा एकदा ऑनसाईडला टाकत स्ट्रोक जनकला डिफाईन लावले यांच्यामधून मिळते म्हणते 4 धावा. यस समय सूचक फटका, तंत्रशुद्ध फटका, 4 धावांनी संघाची धावसंख्या 22 वर. म्हटले सामना जवळ या षटकामध्ये फिनिश होईल. हॅलो. दरम्यान व्यासपीठावरती गावातील उद्योगपती नवनाथजी म्हात्रे यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्यासोबत त्यांचे छोटे बंधू नावा गावातील माजी उपसरपंच राजेंद्र म्हात्रे यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं देखील वेलकम. तसेच त्यांच्या समवेत एटीएस बिल्डरचे प्रोप्रायटर आतिशजी चौधरी आणि अमितजी जाधव साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. नावा म्हटलं की क्रिकेटची पंढरी बघूया. बऱ्याचशा नाईटच्या स्पर्धेत आयोजन आहे. राजेंद्र मात्र एक दमदार व्यक्तिमत्व आणि अतिशय दानशूर व्यक्तिमत्व. ओहो यस पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक मिड विकेटच्या डोक्यावरून पुन्हा एकदा झेलबा सीमारेच्या लगत. क्या बात आहे. बाद 22 22 for the loss of 2 wickets. टुडान द फलंदाज चेतन. नवीन बॅट्समॅन चेतन संघाची धावसंख्या 22 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 22 जिंकण्यासाठी पाहिजे फक्त एनिमेन 13 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 2 प्रगती पदावर साहिल. अतिशय दमदार स्पर्धा. क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदी आली. भन्ना स्पर्धा बोकडीवरा म्हटलं की मधुकर स्पोर्ट्स अतिशय नामवंत टीम. पुन्हा फ्लायटेड आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा म्हणताय फलंदाज बाद होईल. व्हॉट अ ट्रेमेंडस बॉलिंग अटॅक बोल्ड बाय साहिल. सलग हा दुसऱ्या विकेटचा बदल. इदन हॅट्रिक. चेतन रामनवमी आता हनुमान जयंती. जय बजरंग बली. चला नवीन बॅटर योगेश. विशाल स्पोर्ट करल संघ सध्या फॉर्म मध्ये. बघूया जिंकण्यासाठी फक्त 13 धावांची गरज. 50 टार्गेट असतं नक्कीच हा सामना रंगतदार झाला असता. शेवटी क्रिकेट आहे. बॉलिंग मार्क होता या साईल इदान हॅट्रिक. 2 चेंडूमध्ये 2 बली. दमदार गोलंदाजी. योगेश थोडं स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल. जोरदार वेगवान. ओहो यस पुन्हा एकदा आणखी एक तडाखा. काय प्रॉब्लेम. आणि संघाची धावसंख्या झाली 26 वर 26. चांगलं टायमिंग. प्रॉपर स्ट्रोक. मधल्या फलीतील फलंदाज सागर चांगली गोलंदाजी केला.
भेदक मारा केला प्रतिस्पर्धी संघ पुन्हा एकदा थोडासा, परंतु पहिल्या षटकात मात्र जी जबरदस्त सुरुवात केली होती, 18 धावांची भन्नाट इनिंग साकारली होती. सर्वेश ज्याने तब्बल 10 कुठल्या धावा. राजेंद्र घरत, जयेश पाटील 2 मातब्बर पंच. खरं म्हणजे नवगार वाहन कशाला मला समजत नाही, त्यांच्या गावात पण जत्रा चालू आहे ना, भाई चषक. एवढी मोठी जत्रा सोडून इकडे आमच्या कमाल आहे. ओहो, येस पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. येस, एक धाव मिळेल. आव्हान धावसंख्येत भारत संघाची धावसंख्या झाली 29, 27, 27. राहिल्या फक्त 8 धावांची गरज. 4/27, 27 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. अतिशय दमदार आयोजन, क्रिकेटचा चढलेला मध ज्वर. साहिल ओहो, यस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. शिलेंडर झाले माग आणि जादू टोना करण्यावरनी केले लिंबू माग. ज्याला 10 रुपयाला एक लिंबू, काय सरबत विकणार सांगा मला. एका लिंबूचे 4 तुकडे करतात आणि 4 ग्लास भरतात. चला, रनरसाठी रेफल केलाय, त्यामुळे तिसरे पंच लगेच बघतील. शेप आहे थोडा. दोन्हीही पंच अप्रूव्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अँड सर्टिफाईड बाय देवेंद्र फडणवीस. तरी इथं देतात आम्हाला रिव्ह्यूला, कमाल झाली. आणि दोघांचा कलर बघा, एअरटेलच्या पुर्तिकेत झक मारतील. त्या दिवशी एका अंपाचा ड्रेस कोड होता, संपूर्ण काला साला चड्डी बनियन अंग परवडली. अरे दिसायला पाहिजे का नको काळोखामध्ये. नशीब थोडे त्यांचा चेहरा तरी बरा दिसत होता, थोडेसे उजळ होते म्हणून ठीक आहे. तर गोट्या असतं काय झालं असतं, आलीम पंचायत. अहो काय झालं काय. अरे करलवाले जा, तुम्ही चालू करा. तुमचे नगरसेवक तरी पडलेले महापौर तुमचाच आहे, डोंट वरी. फलंदाज सेफ आहे. फलंदाज शेप आहे. कुठल्या प्रकारचा निर्णय बघूया. संघाची धावसंख्या 27, राहिल्या फक्त 8 धावांची गरज. बॉलिंग मार्क होत आहे षटक क्रमांक दुसरं 28, दुसरी ओव्हर झाली. येस, म्हणजे 12 म्हणजे जिंकण्यासाठी फक्त 18 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. अतिशय कमी जुजबी वाजवे मामूली किफायतशीर नगण्य आव्हान, किमान आव्हान, माफक आव्हान. हर्षद नवीन गोलंदाज, षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. कुंडेगाव कोलीवाडा मागच्या महिन्यामध्ये जी स्पर्धा झाली होती, अतिशय भन्नाट दमदार आयोजन करण्यात आलं होतं. महेंद्र शेठ घरत एक दमदार डॅशिंग व्यक्तिमत्व, त्यांच्या नावानं ते स्पर्धा होती. कुंडेगाव कोलीवाडा. चला बॉलिंग मार्क स्पीडअप करा प्लीज, दोन्ही संघाला विनंती असेल. अच्छा, आयोजक म्हणजे गोलंदाज. यस, पुढच्या वर्षी बनणं आहे म्हणते त्यांची स्पर्धा. ओहो, यस पुन्हा एकदा ग्रेट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग. पंचांचा वाईटचा इशारा आउटसाइड द लेग स्टिक. भरकटला 1 धावेचा इशारा, 1 धावेचा चाकणा, 1 धावेचा मलिदा. अवंतर धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 29, राहिल्या फक्त 6 धावांची गरज. 18 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. डोळे मिटून जरी खेळलात तरी धावा होतील. आणि हा यस पुन्हा हुक केला, बघा चेंडू गेला निघून आणि मिळते 4 धावा. यस 33 धावा. आणि हा यस पुन्हा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, कमबॅक करतोय. फक्त 2 धावांची गरज आहे. कुंडेगाव कोलीवाडा कशाला टाइमपास करतात, दे ना मारला बाबा. जा बाबा लवकर घरी झोपायला. हार तर तुमची नक्कीच आहे. मोदी साहेब जरी आले तुमच्या हारवाने वाचू शकत नाही. ओहो, यस 4 रन आणि हा दमदार विजय प्रस्थापित केला. करल संघाने प्रतिस्पर्धी संघ कुंडेगाव कोलीवाड्याला 4 मुंडे चित केलं आणि त्यांचा बाजार उठवला गेला. चला, या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच गोस टू
सर्वेश ज्याने मोठ्या मगाशी उत्कृष्ट फलंदाजी केली चौकार षटकार 10 धावा आणि 1 विकेट आणि पहिलं षटक फेकलं 4 धावा दिल्या 1 विकेट म्हणजे गोलंदाजी फलंदाजी दोन्ही ठिकाणी जबरदस्त परफॉर्मन्स करणार सर्वेश विश्व करल संघाचा या वन मॅन आर्मी. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कृत करतील आमचे सन्माननीय हितेश. चला आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सर्वेचं कौतुक करतोय. या चला संतोष जवान आपण विनंती करतोय राजेंद्र म्हात्रे नावागावातील माजी उपसरपंच यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सर्वेचं कौतुक करायचं आहे. चला आपण सर्वेचं कौतुक सर्वेश या प्राइज शेअरिंग बॉक्स मध्ये राजेंद्र म्हात्रे साहेबांना आपण विनंती करूया. माजी सरपंच माजी उपसरपंच नाभागावातील आणि त्यांच्या समेत त्यांचे बंधुराज नवनाथजी म्हात्रे यांचा शुभ हस्ते आपण सर्वेचं कौतुक करत्या. प्लेट अष्टपैलू खेळ साकारला फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण राजेशजी म्हात्रे आणि अतुल जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करत आहोत. वेलपेड खूप छान ही स्पर्धा आणि पहिलं मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक मिळतंय. आपण कौतुक करूया. खूप छान पहिलीच मॅन ऑफ द मॅच मिळते. कसं वाटतंय? नाही खूप छान वाटतंय कारण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रजनी खेळतोय आणि एक चांगला परफॉर्मन्स झाला. एक डॉमिनेटिंग परफॉर्मन्स होता की जेणेकरून पुढची मॅच खेळायला आम्हाला याच्यातून मोटिवेशन मिळेल. आयोजन खरं तर हे आयोजन आमच्या संतोष पाटील दादांच्या आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ आहे. कारण की ना स्वार्थासाठी ना पैशासाठी फक्त आपल्या वडिलांच्या नावासाठी ही स्पर्धा भरवली आहे. कसं आयोजन वाटतंय? ॲक्च्युली म्हणजे असं वडिलांच्या नावाने आयोजन तर खूप कमी बघायला मिळत आहे आणि ज्याप्रमाणे उजेड आहे ग्राउंड. चला पुढच्या मॅच साठी आपण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. खूप छान आयोजन आणि तदनंतर आपण पाहुण्यांचा देखील सन्मान करत आहोत. प्रथमतः आपण सन्मानासाठी आमंत्रित करत आहोत नाभागावातील उद्योगपती नवनाथजी म्हात्रे साहेबांना की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. चला अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. आपण नवनाथजी म्हात्रे उद्योगपती नाभागाव खरं तर त्यांचा आपण सन्मान करूया. मी पुन्हा संतोष दादांना विनंती करेन की त्यांचा आपण सन्मान करूया. तदनंतर त्यांचे बंधुराज खरं तर नाभाग गावातील माजी उपसरपंच राजेंद्र म्हात्रे यांचा देखील आपण विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत. चला फलंदाजी जोडी लगेच मैदानामध्ये जाईल. सामन्याला आपण सुरुवात देखील करतोय आणि मॅच जशी सुरू होईल शंतनू चव्हाण नक्कीच जोडले जातील. चला राजेंद्र म्हात्रे साहेबांना आपण विनंती करूया आपण देखील अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. त्यांचा देखील आपण विशेष सन्मान या ठिकाणी करतोय. खरं तर गावातील माजी उपसरपंच म्हणून नाभा गावाचा कार्यभार त्यांनी पाहिला आणि त्यांचा आपण सन्मान या अतिथी कक्षामध्ये करत आहोत. त्यांचा सन्मान शैलेशजी भोईर शाखा प्रमुख यांच्या माध्यमातून केला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर आपण सन्मान करत आहोत एटीएस बिल्डर अतिश चौधरी यांचा देखील आपण सन्मान अमित चौधरी आणि अतुल जाधव साहेबांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. प्रथमतः आपण अतुल चौधरी साहेबांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. एटीएस बिल्डरचे प्रोप्रायटर आणि नक्कीच या व्यासपीठावरती त्यांचा देखील एक विशेष सन्मान आपण करत आहोत. महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी मायेची प्रेमाची उबदार शाल स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा आणि सन्मान करत आहोत. यानंतर अतुल जाधव साहेबांना विनंती करेन की आपण देखील अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. आपलं देखील आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. चला अतुल जाधव साहेबांना देखील आपण विनंती करूया. तदनंतर
माननीय कल्पेश तांडेल साहेबांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं देखील आपण या ठिकाणी सन्मान करूया. हॅलो चेक. हॅलो. हॅलो माईक चेक. हॅलो. चला मॅचला पण पंच सुरुवात करायची आहे. पाहुण्यांचा शुभ सन्मान देखील आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. हॅलो. आता तदनंतर सन्माननीय नितीन पाटील साहेबांचा देखील आपण सन्मान करत आहोत. नितीन पाटील साहेबांना आपण विनंती करूया की आपल्या सन्मानाचा स्वीकार घेण्यासाठी आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. आणि दरम्यानच्या काळामध्ये आपण नायब तहसीलदार चंद्रकांत रामचंद्र पाटील यांची देखील उपस्थिती या ठिकाणी पाहतोय. त्यांचं देखील या व्यासपीठावरती आपण स्वागत करत आहोत. पडता पाऊले सज्जनांची शोभा वाढे या व्यासपीठाची, आपल्या येणाऱ्या या व्यासपीठाची शोभा वाढली आहे. प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी आपण सन्मान करतो. मी चंद्रकांत रामचंद्र पाटील साहेबांना देखील विनंती करणार, आपण देखील अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. नायब तहसीलदार म्हणून त्यांची कारकीर्द राहिली आहे, त्यांचा देखील आपण या स्पर्धेचे लाडके आयोजक संतोषदादा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान करत आहोत. महाराष्ट्राचं महावस्त्र, आदर सन्मान देणारी ही मायेची प्रेमाची उबदार शाल, स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. दरम्यान अष्टपैलू क्रिकेटपटू हितेन याचं देखील शुभागमन झालं, त्यांना देखील आपण विनंती करूया, आपण या व्यासपीठावरती येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. हॅलो माईक चेक. हॅलो. 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 सुस्वागतम सुस्वागतम.